काय झाला, गोडे गोड झाला. म्हणजे जीव शिवाचं ऐक्य झाल्यामुळं अंतकरणातील मळ निघून गेला. आता आपल्या अंतकरणामध्ये मळ कोणता आहे हे आपण प्रथमतः जाणून घेणं महत्वाचं आहे. आपल्या अंतकरणामध्ये षड्विकार आहेत, ज्याला आपण काम म्हणतो, क्रोध म्हणतो, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार. हे विकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही, आणि जोपर्यंत चित्त शुद्ध होत नाही तोपर्यंत भगवान परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये वास्तव्य करू शकत नाही. मग षड्विकार कोणकोणते आहेत? काम. हा काम इतका वाईट आहे की कामाने भल्या भल्यांची वाट लावली. त्यानंतर क्रोध. क्रोध सुद्धा जोपर्यंत जात नाही, दुःखाला कारणीभूत काय आहे? काम आणि क्रोध. जोपर्यंत माणसाच्या मनातील काम आणि क्रोध जाऊ शकत नाही तोपर्यंत तो मनुष्य सुखी होऊ शकत नाही. भगवंत सांगतात, ध्यायतो विषयान पुंसः संगस्तेषु उपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधो विजायते. विषयाच्या ध्यानानं विषयाची आसक्ती निर्माण होते. आसक्ती निर्माण झाली की कामना तयार होते. कामना पूर्ण झाली नाही की क्रोध तयार होतो. मग विषय म्हणजे नेमकं काय? विषय म्हणजे आपल्याला जे संसारामध्ये भेटावंसं वाटतं. मग विषय गाडी भेटावी वाटते, बंगला भेटावा वाटतो. विषय म्हणजे संसारातील प्रत्येक गोष्ट, चहा, पान, सुपारी, प्रत्येक गोष्ट. जो चाय, पान, सुपारी को नहीं छोड़ सकते वे काम क्रोधादि विकारों को नहीं छोड़ सकते, और जो काम क्रोधादि विकार नहीं छोड़ सकते वो भगवान की प्राप्ति भी नहीं कर सकते. साधे साधे विकार जात नाही, मोठाले तर सोडून द्या, पण ते तोंडामध्ये विमल पुडी खायची तर एवढी सवय झाली काही लोकांना. आता बच 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 त्या पुडीला चोळीते तोंडात टाकीते. ते बोलताना सुद्धा असं बोलत, तिथे गावात आलो तिथं आलो, नीट बोलतच नाही. त्याचं काही बोलणं बी कळत नाही, काहीच कळत नाही, काहीच. आणि बघा ती खाल्ल्याच्या नंतर या माय मावल्या जिथं भांडे घाशीत्यात, जिथं धुणं धुत्यात, तिथं असं पचकन लाल जरी थुकत. तो थुकलेला डाग जोपर्यंत आपण ऍसिड टाकत नाही, ऍसिड कळत का? ऍसिड जर टाकलं ना तर माणसाचं अंग जळत. तो फरचीवरचा डाग जोपर्यंत ऍसिड टाकत नाही तोपर्यंत जात नाही. मग तो काळजाला आतमध्ये डाग किती त्रास देत असेल. आज कॅन्सरने माणसं मरतात. का मरतात? स्वतःचं आयुष्य घात करून घेतला. कशाने घेतला? कामाने घेतला, विषयाच्या ध्यानाने घेतला. हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे पत्रकाती. स्वप्नात साप, स्वप्नामध्ये हत्ती पावा आणि जागा झाल्यानंतर तो हत्ती असतो का? स्वप्नात ती राजाची राणी झाली आणि जागी झाल्यानंतर आहे का? नाही. मग ते विषय सुद्धा क्षणिक सुख देणारे आहेत. स्वप्नातलं सुख कसं आहे? आभास आहे. तसं ह्या सुखाचं सुद्धा काय आहे? आभास आहे. म्हणून जोपर्यंत अंतकरणातील काम, क्रोध, मद, मत्सर म्हणजे द्वेष, जोपर्यंत एकमेकाविषयीचा द्वेष जात नाही, हा पुढे जातोय, मी मागे आहे. आता एका बाईचं खूप पोट दुखू लागलं, खूप. आता मुलगा हुशार होता. आता तुमच्या गावामध्ये MBBS आहेत, MD आहे, भरपूर आहेत, पण तुमच्या गावातली माणसं चांगली आहेत. आता त्या बाईचं पोट दुखू लागलं, मुलगा MD डॉक्टर होता. मुलांना पाहिलं, चेक केलं, पण आईच्या पोटात काही दिसत नाही. तो म्हणला, हे बघा आपल्याकडून काही प्रॉब्लेम होत असेल, अमेरिकेचे डॉक्टर बोलवले, अफगाणिस्तानचे डॉक्टर बोलवले, आणि मग त्यांनी चेक केलं, आईचं पोट चेक केलं तर आईच्या पोटामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. मग ते अमेरिकेचे डॉक्टर म्हणले, आई साहेब तुमचं पोट कधीपासून दुखतंय? डॉक्टर साहेब खरं सांगू का, जेव्हापासून शेजाऱ्याची 1 मजलीची 2 मजली झाली, 2 मजलीची 3 मजली झाली, 3 मजलीची 4 मजली झाली, तेव्हापासून थोडं थोडं दुखायला लागलं. जसा 2रा मजला होतोय, जसा 3रा मजला होतोय, जसा 4था मजला होतोय, तसं पोट काय होतंय. आता किती डॉक्टरांना दाखवलं म्हणजे ते आईसाहेबांचं पोट राहील. अहो, एकमेकाविषयीची जल्लसी जोपर्यंत सोडत नाही तोपर्यंत संसारामध्ये माणूस सुखीच होऊ शकत नाही. एकमेकांची जल्लसी इतकी झाली माणसांमध्ये
की आपला भारत देश, मला असं वाटतं मी या भारताची आहे, मी या भारताची आहे याचा मला गर्व आहे, पण या भारतामध्ये प्रामाणिकपणा सोडून सर्व आहे याचाच मला खेद आहे, याचाच मला खेद आहे. आपल्या भारतात जर पाहायला गेलं तर प्रामाणिकपणा कमी आहे. एकदा 3 देशांमध्ये स्पर्धा होत्या. भारत, अमेरिका आणि इंग्लंड, ह्या 3 देशांमध्ये स्पर्धा अशा आहेत की बर्नीमध्ये उंदरं कोंडायचे. ज्या देशाचा उंदीर बाहेर पडल तो देश आउट, बाद. मग आता इंग्लंडचे लोक, अमेरिकेचे लोक त्यांच्या उंदरांचे पाय खाली ओढू लागले, पण भारताचे लोक उंदरांचे पाय खाली ओढतच नव्हते. का नसतील ओढत? ह्यांना बाद होण्याची भीती वाटत नव्हती का? बाकीचे इंग्लंडचे लोक, अमेरिकेचे लोक, जर स्पर्धा अशी बर्नीच्या बाहेर उंदीर पडला तर तो देश बाद होणार, आउट होणार. मग बाकीच्या देशाचे लोक उंदरांचे तगडे खाली ओढत आहेत, पाया खाली ओढत आहेत, मग भारताचे का नसतील ओढत? भारताला बाद होण्याची भीती वाटत नव्हती का? तुम्हाला काय वाटतं, का नसतील? भारताचे लोक मस्त एका टपरीवर चहा पीत बसले, मस्त जाऊन. मग हे अमेरिकेचे लोक गेले, इंग्लंडचे लोक गेले, म्हणाले का तुम्हाला बाद व्हायची भीती वाटत नाही का? तुम्ही तुमच्या उंदरांचे पाय खाली का ओढत नाही? तेव्हा तो भारत म्हणतो, भारतातले लोक म्हणतात आम्हाला बाद व्हायची अजिबात भीती वाटत नाही. कसे काय? उंदीर बाहेर पडला तर बाद होणार, शक्यच नाही म्हणे. कसं शक्य नाही? शक्यच नाही. आमच्या देशातले उंदर असे आहेत, एक पुढे चालला तर दुसरा त्याचा पाय खेचतो, तिसरा पुढे चालला तर चौथा त्याचा पाय खेचतो, पाचवा पुढे चालला, परिणामी एकही उंदीर पुढे. अशी कुठली उंदर आहेत? आता ही उंदर म्हणजे कोण आहेत? तुम्ही आम्ही सगळेच उंदर आहेत. विठाला आपण मत्सक विषय सोडून दिला की एकमेकाला मागे खेचू नका. हा, त्याच्यानंतर 6वा विषय सांगते तुम्हाला, अभिमान, अहंकार. हा अहंकार माणसाला इतका तोडतो, इतका तोडतो ना की ज्याच्याकडे काही नाही त्याला सुद्धा इगो आहे. अगदी ज्याच्याकडे काहीच नाही, काहीच, त्याला सुद्धा काय आहे? इगो आहे, इगो, अहंकार. एक आंधळा माणूस आहे, आंधळा. रोज लोक त्याला धडकत होती, रोज. पण गावातील एका सज्जन माणसाने त्याला खंदील दिला की जर तुझ्या हातातला खंदील कुणी पाहिला तर लोक तुला धडकणार नाहीत. आता आंधळ्याच्या हातामध्ये काय आला? आंधळ्याला दिसतंय का? आंधळ्याला उपयोग आहे का खंदिलाचा? खंदिलाचा उपयोग कुणाला आहे? डोळ्यासाला आहे, हो की नाही? मग तो आंधळा खंदील घेऊन चाललेला आहे आणि एक डोळासाला डायरेक्ट त्या आंधळ्याला धडकला. तो आंधळा म्हणतोय, आंधळ्या तुला दिसत नाही का? कोण म्हणताय? आंधळा. कुणाला? डोळासाला. तो डोळाच म्हणतोय, रोज हे रस्त्याच्या एका कडेने चलत होतं, आज छाती पुढं काढून अगदी असं मध्यभागी चालायला लागलं. याला झालं काय नेमकं? रोज याला माणसं धडकत होती, लोकांच्या शिव्या खात होतं, आज याचा आवाज कसा चढला? तुला नेमकं झालंय काय? मी आंधळा आहे मान्य करतो, पण तू आज एवढ्या उंच भाषेत बोलतो कसं काय? नेमकं झालंय काय? तू तर आंधळा आहेस ना? मला हो, मी आंधळा आहे, पण तू डोळाच आहे ना, तुला दिसत नाही का? म्हणला हो, मला दिसतंय, पण तुला झालं काय? तो म्हणला मग तुला दिसत नाही का माझ्या हातात खंदील आहे, खंदील? तेव्हा तो डोळाच म्हणतो, तू तुझ्या हातात खंदील आहे असं म्हणतोयस म्हणून मी मान्य करतो, पण तो खंदील विझलेला आहे हे तुला माहितीये का? आंधळ्याच्या हातातला खंदील काय आहे हे त्याला दिसलंय का? पण नुसता हातात खंदील आला म्हणून त्याला काय झाला?
इगो झाला, गर्व झाला, अहंकार झाला. आणि तो आंधळा कोण आहे? तो आंधळा साक्षात तुम्ही आम्ही आहेत. आपल्याकडची सायकल गेली, आपल्याकडे टू व्हीलर आली, टू व्हीलर जाऊन फोर व्हीलर आली, साधा घर मातीचं जाऊन बंगले झाले. त्या बंगल्यांचा आपल्याला काय झाला? अभिमान झाला, अभिमान. आणि जोपर्यंत हा अभिमान जात नाही तोपर्यंत आपण कोणी देव होऊ शकत नाही. तुकोबा काय म्हणतात? त्याचा अहंकार गेला, तो साक्षात काय झाला? अहंकार गेला. अभिमान म्हणे देव झाला. म्हणून माझ्या अंतःकरणातले, तुकोबा काय म्हणतात? माझ्या अंतःकरणातले काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे सगळे विकार गेले आणि अंतरीचा मळ गेल्यामुळं मी हा पर्व काळ आज साधू शकलो. तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आज जे जे कीर्तनात आले त्यांच्या अंतःकरणातील काम, क्रोध, मद, मत्सर, एकमेकाविषयीची कुत्सित भावना निघून गेलेली असल्यामुळं तुम्ही हा नाम संकीर्तनाचा पर्व काळ साधू शकले. तुकोबा काय सुद्धा म्हणतात की मी हा पर्व काळ आज साधला आणि माझ्या अंतःकरणातील मळ निघून गेला. अभंगाचं द्वितीय चरण. साधना पर्व
गेला अंतरीचा मळ. पर्वकाळ कोणता साधला तर भक्ती आणि नाम, तीळ आणि गुळ. आज काय आहे? मकर संक्रांत आहे. आज काय वाटतात? तीळ आणि गुळ. आज एक पर्वकाळ आहे आजचा एक. आणि जसं तिळाचं आणि गुळाचं ऐक्य व्हावं तसं जीवाचं आणि शिवाचं ऐक्य झालं. का झालं? नाम आणि भक्तीच्या चैतन्यानं. नाम आणि भक्तीची साधना फलद्रूप झाली. तुकोबारायांना आत्मप्रचिती आली. जीवनामध्ये शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती. आत्मप्रचिती ही सगळ्यात शेवटची स्टेप. म्हणजे तुकोबाराय म्हणतात, आज मी साक्षात देव झालो. माझ्या अंतःकरणातील मल, विक्षेप आणि अज्ञानाचे आवरण हे तीनही गुण निघून गेले. आणि का निघून गेले? की मी आयुष्यभर नामस्मरण केल्यामुळं मी जीव शिव ऐक्याचा पर्वकाळ साधू शकलो. मग ह्या नामस्मरणामुळे नेमकं झालं काय? आयुष्यभर जर एखाद्यानं नामस्मरण केलं तर होतं काय? तो भगवत स्वरूपाला प्राप्त होतो. ज्याने नामस्मरण केलं तो. पण एखाद्यानं आयुष्यभर नामस्मरण करून सुद्धा मरते वेळी एखाद्याला नाम नाही मुखामध्ये आलं. अर्जुन विचारतो, जैसे नाव थडिये ठाकिता, जगीवर पडी होय दुर्वाता, तरी चुकलाही मागोता अपाव पावे. एखादी नाव आहे, नाव, ती नाव एखाद्याने कडेला आणली आणि नाव कडेला आल्याच्या नंतर त्या नावेला छिद्र पडलं. अगदी ती तलावाच्या कडेला आली, समुद्राच्या कडेला आली, काठाला आली, आणि जर छिद्र पडलं तर ती बुडेल काय? तुम्हाला काय वाटतं? समुद्राच्या कडेला येऊन ठेपली काठाला, त्याच वेळेस तिला छिद्र पडलं तर ती नाव बुडेल काय? हा, वा वा, राईट. अगदी कडेला जरी आली तरी सुद्धा ती बुडणार. तिला इथून माग जेवढा त्रास सहन करावा लागला त्याच त्रासाला पुन्हा तिला सामोरं जावं लागणार. कारण जर तिला मरते वेळी मुखामध्ये नाम नाही आलं तर. म्हणून मरत्या वेळी मुखामध्ये नाम यावं वाटत असेल तर आतापासूनच काय करावं लागेल आपल्याला? लोक म्हणतात आम्ही म्हातारं झाल्यावर नामस्मरण करू. हे काय वय आहे का आता? तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणी मुलं जर इकडे परमार्थाकडे आली, युवक वर्ग इकडे आला, तर लोक म्हणतात हे काय तुमचं वय आहे का परमार्थाचं? परमार्थ कधी करावा? म्हातारपणात करावा, जेव्हा घशात दात नसतात, मांडीत बसण्याचं अवसान नसतं. मग ही मांडी मोड, ती मांडी मोड, ही मांडी मोड, कपड्यात गॅप पडलेला असतो, खाली बसण्याची कॅपॅसिटी नसते, ओठात दात नसतो. दात नसल्यामुळं विठ्ठल 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 म्हणता येत नाही. आणि अशा वेळी काय परमार्थ करणार हो? तुकोबा काय म्हणतात, आम्ही असं केलं नाही, आम्ही सुरुवातीपासूनच परमार्थ केला. आणि परमार्थामुळे झालं काय? आमचं पापही गेलं आणि पुण्यही गेलं. एखादी फार मोठा वणवा लागला तर त्या वणव्यामध्ये काय होतं? ओलं जळत आणि वाळलेला पण जळत. तसं तुकोबा काय म्हणतात, आमचं पापही गेलं आणि पुण्यही गेलं. पाप पुण्य गेले, Thank you.
आपल्याला गंगेमध्ये किती वेळा स्नान करावं लागेल, त्यावेळी आपलं पाप जाईल. किती वेळा गंगेत किती वेळा स्नान केलं म्हणजे पाप जाईल? एकदाच. फार मोठा गवताचा गंज जाळायचा, किती काड्या लागतील? मग ते सगळं आम्हाला विचारता, मग तुम्हाला काय बोलिले? तुम्ही काय आली इथं? मग आम्हाला येत नाही म्हणून तर तुम्हाला बोलिले ना. फार मोठा गवताचा गंज जाळायचा, काड्या किती लागतील? एकच लागेल. आता फार मोठा वणवा लागला, मग त्यात काय होईल? ओला जळून जाईल आणि वाळला पण जळून जाईल. पण जर नामस्मरणाने पापाचा नाश होत असेल, एखादा मोबाईल आहे, मोबाईल, त्या मोबाईल मधून कॉल करायचं तर काय लागेल त्याला? रिचार्ज लागेल, रिचार्ज. मग आता मोबाईल मध्ये रिचार्ज पण आहे तरी पण कॉल लागत नाही, मग काय लागेल? रेंज लागेल, रेंज. हो की नाही? तसं आपला ईश्वरापर्यंत कॉल लागण्यासाठी आपल्याला काय लागेल? हो, कोणती रेंज लागेल? हा, नामस्मरणाची रेंज लागेल. आणि रिचार्ज कोणता लागेल? नामस्मरण रूपी बॅलन्स लागेल. हेच कीर्तन भजन जे काय ऐकलं, हा काय झाला? बॅलन्स जमा झाला. हे बघा, लॉकडाऊन मध्ये अनेक जण गेले, कोरोनामध्ये, पण आपण शिल्लक म्हणजे आपलं आयुष्य आपल्याला काय मिळालं? आता बोनस मिळाले, बोनस. आपण सुद्धा गेलो असतो, पण देवाने आपल्याला ठेवलंय. हे आजचं कीर्तन ऐकायचं होतं, उद्याची अजून काही कीर्तन ऐकायची, भजन करायची, म्हणून त्याने आपल्याला ठेवलंय. संसार करण्यासाठी ठेवलं नाही. आणि उरलेलं आयुष्य भगवंताच्या चरणी आपण घालवलं तर ते सार्थकी लागल. संसारात तुम्ही किती गाड्या, घोडे, बंगल्या किती कमवा, तुमचं कोणी नाव घेईल का? घेईल का? उद्या तुमच्या आलेल्या ज्या सुना आहेत, तुमची मुलं आहेत, ते म्हणणार आहेत त्यांनी केलं. अहो, ते म्हणतील केलं तर काय नवल केलं का? तुमचं काय केलं? तुम्ही कर्तव्य केलं. तुम्ही जीव जाऊस्तोवर काम केलं तरी ते काय म्हणतील? तुम्ही तुमचं काय केलं? कर्तव्य केलं. त्याची गणना होणार नाही. पण जे कीर्तन ऐकलं त्या कीर्तनाची गणना तो ईश्वर त्याच्या यादीमध्ये. तुम्ही किती कीर्तन ऐकली, किती भजन केली, कीर्तनात आल्यानंतर किती वेळेस टाळी वाजून त्या भगवंताचं नामस्मरण केलं, याची गणना तो अचूकपणे करील. इथं तरी काम झाल्यानंतर मालक एक दिवस हिशोब द्यायचा विसरून जाईल, पण तो कधीच विसरू शकत नाही. कारण तो चतुरा तो शिरोमणी, त्याच्या इतकं चतुर दुसरं कोणीच नाहीये. त्याच्या इतकं सावध सुद्धा दुसरं कोणीच नाहीये. म्हणून आपल्याला जर त्याची प्राप्ती करायची असेल तर आपल्याकडे काय लागेल? नामस्मरण रूपी काय लागेल? रिचार्ज लागेल. त्यावेळेस आपण काय होऊ? ऋण अग्नी मिळे, समरस झाले, तैसे नामे केले जपता. किंवा तुकोबा काय म्हणतात? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. तुका म्हणे